नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी रेस्टॉरंट सारखी मशरूम चिली घरच्या घरी कशी करायची हे दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 200 ग्रॅम बटन मशरूम घेतले आहेत। आता हे मशरूम कापून घेऊया। मशरूमचं असं वरचं देठ काढून घ्यायचं आणि मोठे मशरूम असतील तर त्याचे असे 2 तुकडे करायचे आणि छोटे मशरूम मी असेच ठेवणार आहे। तर या पद्धतीने मी सर्व मशरूम कापून घेते। सगळे मशरूम कापून घेतले आहेत। आता हे मशरूम 2-3 पाण्याने धुवून घेऊया। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये हे मशरूम घालूया आणि 2 मिनिटे बुडवून ठेवूया, म्हणजे ते निर्जंतुक होतील आणि स्वच्छ होतील। 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका। जास्त वेळ गरम पाण्यामध्ये मशरूम ठेवू नका, नाहीतर ते नरम होतील। फक्त 2 मिनिट बुडवून ठेवायचे आणि लगेचच काढून घ्यायचे। 2 मिनिट झालेली आहेत। तर 2 मिनिटानंतर त्यामधलं पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घेऊया। मशरूम धुवून घेतलेले आहेत। आता 5-10 मिनिट चाळणीवर निथळत ठेवूया। मशरूम एका बाउलमध्ये काढून घेतले। आता त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालूया। 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालूया। तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा घालू शकता। आणि आता मशरूम असं टॉस करून व्यवस्थित कोट करून घेऊया। सगळीकडे असं व्यवस्थित लागेल अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घेऊया। एका कढईमध्ये मशरूम बुडेल एवढं तेल मी तापवायला ठेवलेलं आहे। तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे, खूप जास्त गरम करू नका, नाहीतर मशरूम टाकल्याबरोबर ते जळून जाईल। त्यामुळे मीडियम गरम करून घ्यायचं आहे। तर एक छोटासा मशरूमचा तुकडा मी यामध्ये टाकते। बघा लगेचच बुडबुड यायला लागलेलं आहे। एवढंच तेल गरम करून घ्यायचं आहे, खूप जास्त तेल गरम करू नका। आणि मशरूम थोडेसे तुटक टाका, म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही। आणि आता मशरूम चांगले कडक होईपर्यंत तळून घेऊया। गॅसची तेल तापला असेल तर थोडीशी कमी करून घ्या। आता हे मशरूम चांगले लालसर होईपर्यंत तळून घेऊया। मशरूमचा तडतड आवाज कमी होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। बघा आता मशरूम छान तळून झालेले आहेत, त्यामधले बुडबुडे कमी झालेले आहेत। आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊया। आणि आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मशरूम तळून घेऊया। बघा सर्व मशरूम तळून घेतलेले आहेत। मी इथे फ्राय पॅन घेतलेला आहे। तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही ती घेऊ शकता। लोखंडी कढईमध्ये केलं तर मशरूम चिलीला आणखी छान स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही जरूर वापरा। आता या फ्राय पॅन मध्ये 4 चमचे तेल घालूया। मी मशरूम तळलेलेच तेल वापरत आहे। मशरूम तळलेलं तेल तुम्ही गाळून भाजीसाठी वापरू शकता, चपातीसाठी वापरू नका कारण त्याचा वास येतो। तेल चांगलं तापलेलं आहे। गॅसची फ्लेम आता मी मोठीच ठेवलेली आहे। आपल्याला हे मोठ्या गॅसवरच करून घ्यायचं आहे। मी 10-15 लसूण पाकळ्या अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत। आता त्या यामध्ये घालूया। 1 चमचा आलं बारीक कापून घेतलेलं आहे, ते सुद्धा यामध्ये घालूया। 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे, यामध्ये घालूया। आणि 1 मिनिटभर मोठ्या गॅसवर चांगलं परतून घेऊया। आता मी इथे पातीचा कांदा असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत, तो घालूया। तुमच्याकडे सगळा पातीचा कांदा असेल तर तो तुम्ही घालू शकता किंवा साधा कांदा घातला तरी चालेल। आता मी हा अर्धी वाटी पातीचा कांदा यामध्ये घालते आहे। माझ्याकडे पातीचा कांदा थोडाच होता म्हणून मी आता हा दुसरा कांदा घालते आहे। आणि 1 मोठी शिमला मिरची मी कापून घेतलेली आहे, त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे, ते यामध्ये घालूया आणि मोठ्या गॅसवर परतून घेऊया। 2 मिनिट परतून घ्यायचं आहे।
मोठ्या गॅसवरच आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या छान क्रंची राहतात, मऊ पडत नाही. थोडासा हलकासा रंग बदलेपर्यंत परतत राहायचा आहे. भाज्या आता चांगल्या परतून झालेल्या आहेत. आता यामध्ये 2 चमचे सोया सॉस घालूया, 2 चमचे रेड चिली सॉस घालूया. सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा साखर घालूया, त्यामुळे सॉसचा बॅलन्स होतो. चवीपुरतं मीठ घालूया. मीठ घालताना थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. आणि आता 1 वाटी बारीक कापलेली कांद्याची पात घालूया आणि आता 2 मिनिटे चांगलं परतून घेऊया. मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, त्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता ही स्लरी यामध्ये घालूया. तुम्हाला थोडंसं पातळसर हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता. आणि आता हे 2 मिनिट शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. फक्त आपण जेव्हा काही टाकतो तेव्हा थोडीशी कमी करून घ्या, खालचं सगळं जळून जाईल. मशरूम घालून मी 2 मिनिटे असं मिक्स करून घेतलेलं आहे. मशरूम घालण्याचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, तुम्ही ते घालून घ्या. आणि आता मस्त अशी मशरूम चिली तयार झालेली आहे. आता मशरूम चिली आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बघा, अगदी मस्त अशी मशरूम चिली तयार झालेली आहे आणि करायला सुद्धा खूपच सोपी आहे. अगदी रेस्टॉरंट सारखी होते. तुम्ही या पद्धतीने एकदा ही मशरूम चिली नक्कीच ट्राय करून बघा. आणि मशरूम खायला सुद्धा खूपच पौष्टिक असतात. अगदी रेस्टॉरंट सारखी चमचमीत मशरूम चिली तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही मशरूम चिली एकदा घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.